हॅलो गाईस, आज आपण बनवणार आहोत गाजराच्या हलव्याची रेसिपी। आणि गाजराच्या हलव्याची रेसिपी छान होते। माझ्या मुलांना गाजराचा हलवा खूपच आवडते। अर्धा लिटर मलाईचं दूध घ्यायचं आणि मोठे मोठे छान 7-8 तुम्ही गाजर घ्या किंवा अर्धा किलो 1 किलो ह्या प्रमाणात पण तुम्ही घेऊ शकता। आणि मग ड्रायफ्रुट्स लागतात त्याला, बदाम, खोबरं किस, किशमिश आणि काजू। आणि कढईमध्ये तूप गरम करून गाजराचे सर्व किस त्यात टाकायचे। छान खूप सारे झाले हे गाजराचे किस माझ्याकडून। छान परतायचं त्या गाजराच्या किसाला तुपामध्ये थोडं पाणी सुटेपर्यंत। आणि मग दूध ओतायचं त्यात पूर्ण अर्धा लिटर। आणि छान साखर घ्यायची 1 वाटी। तुम्हाला जेवढे गाजर घ्यायचे आहेत आणि जेवढे गोड वाटते तेवढी साखर तुम्ही टाकू शकता, पण मला 1 वाटी पुरेशी आहे। कारण दुधाचा पण स्वीटनेस येते, साखरेचा पण येते आणि गाजराचा पण येते, हे मिळून खूप गोड होते ते वस्तू। आणि मग त्याला खूप पाणी सुटते आणि पाणी सुटल्यावर ते खूप आटवून घ्यावं लागते। तरी अर्धा पाऊण तास ह्या आटवण्यालाच लागतो। आणि आटलं की हे छान असं छान मोकळं मोकळं होतं आणि गाजराचा हलवा खूप छान दिसते। यानंतर त्यात कुटलेली विलायची टाकायची। आणि हे झालं की त्यात ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे, काजू, बदाम जे आपण बारीक बारीक करून ठेवलेले होते ते सगळे ड्रायफ्रुट्स एकत्र टाकून घ्यायचे। आणि ड्रायफ्रुट्स एकत्र टाकून झाले की ते खूप छान दिसतात, बघून घ्या। हा खूप छान दिसत आहे। आता ड्रायफ्रुट्स टाकून झालेले आहेत आणि मंद आचेवर ड्रायफ्रुट्स टाकून झाल्याच्या नंतर थोडा वेळ गाजरचा हलवा परतून घ्यायचा। परतल्यानंतर त्याचा अरोमा आणि टेस्ट पण गाजरच्या हलव्याचा उतरतो। आणि हा असा तयार झालेला आहे माझा छान गाजरचा हलवा। आणि याची प्लेटिंग पण झालेली आहे। थँक्यू गाजरच्या हलव्याची रेसिपी बघितल्याबद्दल।